हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 12वी सायन्समधील महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे डिफरन्सिएशन, त्यालाच आपण काय म्हणतो, अवकलन. तर या टॉपिकमधील महत्त्वाचा एक भाग पाहणार आहोत. आपण डिफरन्सिएशन या चॅप्टरमधील पहिलाच महत्त्वाचा थेरम अभ्यासला होता, ज्याचं नाव आहे चेन रूल किंवा काय आपण त्याला म्हणतो कंपोजिट थेरम, कंपोजिट रूल. तर या कंपोजिट रूलच्या बाबतच काही आपल्याला प्रॉपर्टीज आज काय करायच्या आहेत, बघायच्या आहेत. काही महत्त्वपूर्ण रिमार्क त्याबद्दल काय करायचे आहेत, बघायचे आहेत. तर नेमकं आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ चेन रूल. पण आता प्रॉपर्टीज ऑफ चेन रूल पाहण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर जो चेन रूल किंवा कंपोजिट थेरम आपण शिकलो होतो त्याचं स्टेटमेंट नेमकं काय होतं ते पहिल्यांदा आपण काय करूया, अभ्यासूया. बघा, सुरुवातीला आपण पाहूया चेन रूल नेमका होता काय. ओके, चेन रूल. तर तो होता काय बघा, नेमका आपल्याला सगळ्यांना तो माहित आहे. इफ y इज इक्वल टू f ऑफ u is the differentiable function of u. Okay, y is equal to f of u is the differentiable function of small u. and आणखी काय होतं बघा, u is equal to g of x. u is equal to g of x is the differentiable function of x. म्हणजेच काय, y is equal to f of u is the differentiable function of u and u is equal to g of x. हेच u is equal to g of x is the differentiable function of x. then y is equal to, इथं आपल्याला काय मिळतं, कंपोजिट फंक्शन. ते कसं असतं, f of in bracket g of x is differentiable function of x. ओके, of x म्हणजे काय बघा, y is equal to f of u is differentiable function of u and that u is equal to g of x is differentiable function of x. then दिलेलं बनलेलं कंपोजिट फंक्शन y is equal to f of g of x म्हणजे फंक्शनचं फंक्शन f या फंक्शन मध्ये आणि एक फंक्शन दडले g of x, y is equal to f of g of x is differentiable function of x मिळतं. देन आपण काय म्हणतो, देन dy by dx व्हॅल्यू काढताना आपण काय काढतो, dy by dx is equal to काय असतं बघा, माहित आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू, सुरुवातीला आपण काय काढतो, u न काढतो. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. ओके, म्हणजेच काय, इथं आपण पाहिलं होतं बघा, y पासून येतो कुठपर्यंत, u पर्यंत, आणि u पासून कुठं जातो, x पर्यंत. बरोबर आहे. म्हणजेच काय होतं बघा, dy बाय dx काढत असताना आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. हा चेन रूल झाला. ओके, मग हा चेन रूल आणि याच चेन रूल बद्दल काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायच्या आहे, बघायच्या आहेत. सुरुवातीला आपण स्टेटमेंट पाहिलं चेन रूलचं. ओके, आता आपण पाहणार आहोत पहिली प्रॉपर्टी. ओके, प्रॉपर्टीज ऑफ चेन रूल. पहिली प्रॉपर्टी काय आहे बघा, पहिली प्रॉपर्टी अशी आहे की इफ y is equal to composite function f of in bracket g of x असं जर दिलेलं असेल, y is equal to f of g of x, f हे फंक्शन आहे आणि या फंक्शन मध्ये g of x हे फंक्शन आणि दडलेलं आहे. तर y is equal to f of g of x, देन आपला अंतिम ध्येय काय असतं, डेरिव्हेटिव्ह काढणं. कारण का आपण शिकतोय डिफरन्सिएशन, बरोबर. मग डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे कशाचं, ह्या वायचं विथ रिस्पेक्ट टू काय न काढणार, x न. dy बाय dx इज इक्वल टू, सुरुवातीला आता इथं आपण वेगळ्या भाषेत लिहिणार आहोत. कसं काढतो बघा, याचं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर काय करतो, पहिल्यांदा ह्या एफ शी रिलेटेड असणारं हे फंक्शन आहे, त्यामुळं एफ या फंक्शनच्या
डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, एफ या फंक्शनचं सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्यानंतर उर्वरित राहिलेलं जी या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे सुरुवातीला कसं करणार बघा, एफ डॅश डॅशनंच आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह निर्देशित करतो बरोबर. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. ओके, हे सुरुवातीला अशा पद्धतीने असेल, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इनटू कसं असेल बघा, जी डॅश ऑफ एक्स. ओके, त्याला आपण अशा पद्धतीचा ब्रॅकेट वापरू. म्हणजे काय बघा, सुरुवातीला आपण काय करणार, एफला सोबत घेऊन संपूर्ण फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार. त्यानंतर काय राहिलेलं जे आतमध्ये जे फंक्शन आहे त्याचं फक्त डेरिव्हेटिव्ह याला इंटू मध्ये करणार. ओके, म्हणजेच काय, सुरुवातीला एफ या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार, त्यानंतर एफच्या आतमध्ये दडलेलं जी हे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजेच काय, dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आहे असं. पुन्हा काय बघा, आतलं जे जी ऑफ एक्स आहे इंटू जी डॅश ऑफ एक्स. ओके, म्हणजेच काय बघा, आता इथं आपल्याला पाहायला मिळालं की सुरुवातीला y पासून आपण कुठं गेलो बघा, y पासून आपण गेलो u पर्यंत आणि u पासून कुठपर्यंत गेलो, x पर्यंत गेलो. ओके, हा पार्ट आपण इथं पाहिला. आता दुसरं जे रिमार्क आहे किंवा दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला इथं पाहायची. आता ती कशी असेल बघा, इथं साधारणतः आपण दोन फंक्शन बघितली बरोबर, y इज इक्वल टू एफ आणि जी ही दोन फंक्शन पाहिलीत बरोबर. आता आपल्याला तीन फंक्शन पाहिजे बघा. इफ y इज इक्वल टू एफ ऑफ, बघा लक्ष देऊन बघा, लक्ष द्या, एफ ऑफ जी ऑफ, ओके, एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. ओके, बघा एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स असं जर असेल तर मग डेरिव्हेटिव्ह कसं काढणार. मग आता बघा आपण कसं करणार. देन इथं सरळ सोट दिसते, काय दिसतंय, y इज इक्वल टू एफ ऑफ, एफ हे पहिलं फंक्शन आहे, जी आहे, जीच्या रिलेटेड आतमध्ये आपल्याला एच मिळतं. म्हणजे तीन फंक्शन दिसत आहेत. मग आता काहीतरी आपल्याला काय करावं लागेल, इथं दर्शवायला लागणार आहे. म्हणजेच काय करणार बघा, हिअर वी टेक, काय करणार बघा आपण, काय नाही सिंपलशी गोष्ट करणार आहोत. हिअर वी टेक, काय करायचं आहे बघा आपल्याला, हे जी ऑफ एच ऑफ एक्स आहे त्याच्याबद्दल काहीतरी एक स्मॉल लेटर घेऊ आणि आतमधलं एच ऑफ एक्स आहे त्याच्याबद्दल काहीतरी स्मॉल लेटर घेऊ. म्हणजेच काय करणार बघा, जी ऑफ एच ऑफ एक्स याच्यासाठी कोणती व्हॅल्यू वापरू, स्मॉल व्ही. ओके, आणि आतमध्ये जे एच ऑफ एक्स आहे त्याच्यासाठी काय वापरू, स्मॉल यू वापरू. म्हणजे काय करणार बघा, स्मॉल एच ऑफ एक्स इज इक्वल टू यू अशा व्हॅल्यू आपण काय करू तिथं ठेवू. म्हणजे एक्झॅक्टली फंक्शन कसं बनेल बघा, एक्झॅक्टली फंक्शन कसं बनेल, देअरफॉर y इज इक्वल टू कसं बनेल बघा, एफ आहे असं बनेल बरोबर. पण जी ऑफ एच ऑफ एक्स, मग जी ऑफ एच ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, व्ही. ओके, म्हणजे एक्झॅक्टली y इज इक्वल टू एफ ऑफ व्ही असं आपल्याला काय मिळेल, बघायला फंक्शन मिळेल. ओके, पण ह्या व्ही मध्ये काय दडलेलं आहे, u हे दडलेलं आहे. म्हणजेच काय बघा, एच ऑफ एक्स दडलेलं आहे. पण याचं डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढणार बघा, याचं dy बाय dx काढत असताना इथं आता आपल्याला माहित आहे काय होतंय, फंक्शन कसं रन झालेलं आहे बघा. इथं आपण पाहू, y पासून रन झालं ते v पर्यंत आलं आणि v पासून पुन्हा u पर्यंत गेलं आणि u पासून x पर्यंत, अशा पद्धतीने आपण काय म्हणू, त्याचा रनिंग पॉईंट म्हणू. ओके, म्हणजेच आता कसं होणार बघा, इथं आपल्याला जर पाहायचं असेल dy बाय dx, इथं तीन फंक्शन आहेत एफ, जी आणि एच. ओके, फंक्शनचा इथं आपण विचार करत नाही, आपण काय करतो, आतमधल्या व्हेरिएबल्सचा विचार करतो. म्हणजेच काय करणार बघा, dy बाय सुरुवातीला काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू v. ओके, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू हे जे u आहे ते विथ रिस्पेक्ट टू u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू शेवटी x. ओके, म्हणजेच काय होणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dv इंटू dv बाय du इंटू du बाय dx. हा चेन रूल झाला बघा. ओके, चेन रूल झाला. जर आपण इथं पाहिलं बघा, दोन फंक्शनसाठी कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढलं, इथं आता आपण पाहिलं काय बघा की तीन फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह आपण कशा पद्धतीनं काढलं. ओके, तर एक्झॅक्टली हा फॉर्म्युला आपल्याला इथं पाहायला मिळाला. म्हणजे याच पद्धतीनं जर लिहायचं झालं तर आपण काय लिहू शकतो बघा, dy बाय dx. ओके, अशा पद्धतीनं जर गेलो तर सुरुवातीला काय होणार, एफ डॅश
ऑफ एच ऑफ एक्स. ओके, हे सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर उर्वरित राहिलेलं फंक्शन ते कसं असेल बघा, जी डॅश ऑफ एच ऑफ एक्स. ओके, आणि त्यानंतर इंटू राहिलेलं फंक्शन काय असेल बघा, एच डॅश ऑफ एक्स. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार, पूर्णपणे ते जे इक्वेशन आहे आणि त्या इक्वेशनच्या व्हॅल्यू डिफरन्शिएट करत जाणार. ओके, तर एक्झॅक्टली अशा पद्धतीने आपण काय करणार, डिफरन्शिएशन करत जाणार. तर आता आपण पाहिलं 2 फंक्शनसाठी, इथं पाहिलं 3 फंक्शनसाठी, बरोबर. मग असे असंख्य फंक्शन्स जर असतील तर काय करायचं, असंख्य फंक्शन जर दिले असतील तर काय करणार, तर जनरलायझेशन फॉर्म बघणार. मग तोच आपल्याला काय करायचा इथं बघायचं आहे. म्हणजे काय, इथं 2 फंक्शन एम आणि एफ मध्ये काय मिळालं आपल्याला, जी. ओके, इथं 3 फंक्शन, एफ मध्ये जी आणि जी मध्ये एच आहे. मग एफ मध्ये जी, जी मध्ये एच, एच मध्ये के, अशा पद्धतीने असंख्य फंक्शन जर आपल्याला पाहायला मिळाली तर आपण काय करणार, तर त्यासाठी जनरलायझेशन रूल बघणार. तो कसा आहे बघा, त्यासाठी आपली तिसरी प्रॉपर्टी आणि लास्ट प्रॉपर्टी ती कशी आहे बघा, जनरलायझेशन. यालाच काय म्हटलं जाते, जनरलायझेशन प्रॉपर्टी. ओके, जनरलायझेशन प्रॉपर्टी. मग आता जनरलायझेशन प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, जनरलायझेशन मध्ये इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय असं घेतले. म्हणजे यू आय का घेतले बघा, स्मॉल यू घेतले. म्हणजे डायरेक्टली हे कशाशी रिलेटेड आपल्याला पाहायला मिळते, चेन रूलच्या थेरमच्या स्टेटमेंटशी पाहायला मिळते. म्हणजे काय, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय, म्हणजे सुरुवातीचा यू आय. ओके, अँड यू आय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय प्लस 1. ओके, मग आता यू आय प्लस 1 हिअर आय इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन n-1. बघा आय कसं घेतलेलं आहे बघा, आय रन होते 1 2 3 अप टू सो ऑन n-1. म्हणजे काय, यू आय म्हणजे काय, u1 u2 u3 अप टू सो ऑन un-1. ओके, un-1 पर्यंत गेलं. इथं फंक्शन तुम्ही लक्षात घ्या, u1 पासून पुढं रनआउट झालेलं आहे कुठंपर्यंत बघा, un-1. ओके, मग शेवटी आपल्याला कुठलं सापडेल यानंतर, un-1 नंतर un सापडेल. ओके, म्हणजेच काय बघा, आता हा भाग आपण लक्षात ठेवू. ui इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ ui प्लस 1 वेअर i इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन u, हे बघा n-1. ओके, n-1 ह्या किमती. then un is differentiable function of x. शेवटी काय करतो आपण, u1 u2 u3 कितीही फंक्शन असतील शेवटी जाऊन कुठं थांबतो, x पर्यंतच जाऊन थांबतो. म्हणजेच काय झालं बघा, un इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे y पासून सुरुवात झाली, ui पर्यंत आलो, ui पासून ui प्लस 1 पर्यंत आलो, ui प्लस 1 पासून n-1 पर्यंत आलो, un-1 पर्यंत आलो, आणि un-1 नंतर un पर्यंत आलो, आणि un इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ शेवटी काय मिळतं, x. देन आपण काय म्हणणार बघा, देन dy बाय dx कसं मिळेल बघा आपल्याला, dy बाय dx सुरुवातीला आपण म्हणलेलो आहे बघा, काय होतं, y पासून गेलो कुठंपर्यंत बघा, u1. ओके, u1 पासून गेलो u2 पर्यंत, u2 पासून गेलो u3 पर्यंत, अप टू सो ऑन कुठं जाणार, un-1 पर्यंत गेलो, बरोबर. त्यानंतर कुठं गेलो, un पर्यंत गेलो, आणि त्यानंतर कुठं गेलो, x पर्यंत. ओके, मग ही चेन आपल्याला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. मग आता आपण इथं काय करणार बघा, सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u1. ओके, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u1 विथ रिस्पेक्ट टू u2. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ u2 विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u3 अप टू सो ऑन आपल्याला कुठंपर्यंत मिळेल, अप टू सो ऑन कुठंपर्यंत आपल्याला मिळेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u n-1
अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एन अपॉन डी एक्स. लक्षात आलं का? म्हणजेच काय बघा, सॉरी, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी यू वन इंटू डी यू वन बाय डी यू टू इंटू डी यू टू बाय डी यू थ्री इंटू डी यू एन मायनस वन अपॉन डी यू एन. ओके, इंटू शेवटचं डी यू वन अपॉन डी एक्स. ओके, म्हणजे शेवटी विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला काय मिळालं, डिफरन्सिएशन मिळालं. यालाच काय म्हटलं जातं, जनरलायझेशन फॉर्म्युला फॉर चेन रूल. ओके, तर आपल्याला काय नेमकं बघायला मिळालं बघा, की दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना कंपोजिट रूल कसा वापरणार, तीन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना कंपोजिट रूल कशा पद्धतीनं वापरणार, आणखी जर असंख्य फंक्शन्स दिले असतील तर डेरिव्हेटिव्हचा कंपोजिट रूल कसा वापरणार ते आपल्याला काय झालं, माहीत झालं. तर हे पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि यावरूनच आपल्याला पुढे आता कंपोजिट रूलच्या नुसार एक्झाम्पल सोडवायचे आहेत, तीही आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. पण जर नक्कीच तुम्हाला हे संपूर्ण स्ट्रक्चर लक्षात आलं तर काय होईल, ती एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला किंचितसा सुद्धा त्रास होणार नाही. ओके, तर हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच काय करा, तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, आणखी आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके, मी इथं थांबतो. धन्यवाद.